तस्करीचा रॅकेट, पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बिनधास्त वाहतूक। मिरज शहरात दारू तस्करीचे प्रकरण चिघळत चालले आहे। विशेष म्हणजे ही तस्करी थेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अधिकाऱ्यांच्या नजरेसमोरून चालू आहे। यामागे कोणते संरक्षण आहे याचा प्रश्न नागरिक विचारत आहेत। युवाग्राम 24 मराठी न्यूजने काही दिवसांपूर्वीच दारूने भरलेल्या रिक्षाचा क्रमांकासह ही बातमी उघडकीस आणली होती। मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभाग या तिघांपैकी कोणीही अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीला लोकांनी नेहमीच दाद दिली आहे। त्यांची निर्णायक तातडीने पावले उचलणारी वृत्ती आणि प्रशासनावर असलेली मजबूत पकड ही त्यांच्या नेतृत्वाची खासियत राहिली आहे। हे खातेच अजितदादांच्या अखत्यारीत असल्यामुळे खात्याची बदनामी होऊ नये हे जनतेचे आणि आमचेही मनापासून मत आहे। म्हणूनच युवाग्राम 24च्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की या दारू तस्करी रॅकेटवर तातडीने बंदी आणून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करावी। मिरज शहरातील जनतेचा विश्वास आहे की अजितदादा यावर निश्चित कठोर पावले उचलतील आणि आपल्या खात्याचे नाव व कार्यक्षमता टिकवून ठेवतील।